टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले। तर मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार या ठिकाणी सांगितलं होतं की टीए टेरिटोरियल आर्मी भरती नोव्हेंबर महिन्यामध्ये निघणार आहे आणि आपला जो अंदाज या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हा 100% या ठिकाणी लागलेला आहे। तर टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या तारखा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आलेल्या आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलांना यामध्ये टीए टेरिटोरियल आर्मी भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, म्हणजे डायरेक्ट आपल्याला भरती देता येणार आहे। आणि वयोमर्यादा 18 ते 40 पर्यंत यामध्ये लागते। पात्रता काय आहे टीए आर्मी रॅली भरतीमध्ये, त्याचबरोबर ग्राउंड वगैरे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया टीए आर्मी रॅली भरतीची कशा प्रकारे आहे आणि कोणत्या तारखेला ग्राउंड आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांचा ग्राउंड कोणकोणत्या तारखेला, याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। जसं या ठिकाणी रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, मुंबई सिटी, मुंबई सुब्रबम, त्याचबरोबर अहिलानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, यवतमाळ, नाशिक, धाराशिव, पालघर, पंढरपूर, पुणे, रायगड ह्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा ग्राउंड कोणत्या तारखेला असणार आहे याबद्दल आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आणि या संदर्भात अपडेट सुद्धा आलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर 10वी पासवर आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। 10वी पासवाल्या विद्यार्थ्यांना भरती मारता येणार आहे। तर संपूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, टीए आर्मी रॅली भरतीसाठी पात्रता येते तुम्हाला सांगून देतो। 10वी पासवाले पोरं या ठिकाणी फॉर्म भरू शकता मुलं, आणि त्याचबरोबर वयोमर्यादा यामध्ये 18 ते 42 वर्षापर्यंत लागते। जर तुमचं 18 वय जरी कंप्लीट नसेल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते। ते कशी ते तुम्हाला सांगून देतो। ज्यावेळेस आपला ग्राउंड असला, आता तुमचं एक उदाहरण देऊन आलं, तुमचं या ठिकाणी वय जे हे 17 आहे आणि यामध्ये 18 लागते, तर आपल्याला डायरेक्ट भरतीवर जावं लागते आणि भरती त्या ठिकाणी तुम्ही मारू शकता। ठीक आहे, जर तुम्ही रनिंग काढली तर मग तुमच्या ते तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो फेल केलं जाणार, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ज्यांचं 17 वय असेल भरतीवर जायचं, आपण भरती मारून यायची, म्हणजे रनिंग त्या ठिकाणी काढायची नाही, एक लक्षात ठेवा। जाणबुजून रनिंगमध्ये आपण कटलं पाहिजे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर यामध्ये वय जे कंप्लीट लागते 18 कंप्लीट त्यामध्ये लागते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, टीए आर्मी रॅली भरतीमध्ये 18 ते 42 वर्षापर्यंत आणि शिक्षण 10वी पास असे यामध्ये लागते। आणि त्याचबरोबर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये याच्या अगोदर काय व्हायचं की याच्या अगोदर जे हे भरती 4-5 वर्षानंतर हे निघाली होती मागच्या वर्षी। ठीक आहे, याच्या अगोदर ओपन आर्मी रॅली भरती असायची, म्हणजे यामध्ये जे पेपर नसायचा, एक लक्षात ठेवा। पण आता त्यांनी मागच्या वर्षीपासून पेपर यामध्ये केलेला आहे आणि दरवर्षी आता हे टीएची आर्मी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत जाणार आहे। ठीक आहे, तर टीए आर्मी रॅली भरतीचं जे विद्यार्थी मित्रांनो हे पत्रक या ठिकाणी आलंय, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बेळगाव कर्नाटक सेंटरमधून हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक ह्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो भरती असणार आहे। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरावा लागत नसते, कारण की हे ओपन आर्मी रॅली भरती टीएची, यामध्ये कोणताही फॉर्म नाही भरावा लागत, यामध्ये कोणतीही फी यामध्ये लागत नाही, डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जावं लागते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आपल्याला यामध्ये फॉर्म नाही भरावा लागत। आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, आपले ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जावं लागते। ज्या दिवशी आपल्या जे तारीख आपल्या जिल्ह्यासाठी असते त्या दिवसाच्या अगोदर आपल्याला एक दिवस अगोदर त्या ठिकाणी सेंटरवर पोहोचायचं आहे। तर टीए आर्मी रॅली ही ओपन आर्मी रॅली भरतीमध्ये आहे, यामध्ये फॉर्म नाही भरायला लागत, डायरेक्ट भरतीवर जावं लागते आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन। आणि त्या ठिकाणी ग्राउंड काढल्यानंतर आपलं त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस त्या ठिकाणी होते। तर यामध्ये कुठलाही फॉर्म भरावा लागत नसते टीए आर्मी रॅली भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, हे या ठिकाणी अपडेट आलेलं आहे, हे पत्रक या ठिकाणी आलं, तुम्ही बघू शकता। सेंटर बेळगाव कर्नाटक, लोकेशन राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक। तर पहा यामध्ये महाराष्ट्राचा ग्राउंड कधी, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 11 नोव्हेंबर 2025 ला आणि 13 नोव्हेंबर 2025 ला, म्हणजे ह्या दोन दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड आहे महाराष्ट्राचा 11 नोव्हेंबर 2025 ला आणि त्याचबरोबर 13 नोव्हेंबर 2025 ला। आणि टीए आर्मी रॅली भरतीला सुद्धा एक लक्षात ठेवा, एक चूक नाही करायची, ज्या दिवशी आपला ग्राउंड आहे त्याच दिवशी नाही जावं लागत, एक दिवस अगोदर आपल्याला जायचं, कारण की टीए आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून त्या ठिकाणी रात्री 12 वाजतापासून चालू झाली राहते। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला जायचं, नाहीतर तुम्ही जासान 13 तारखेला तुम्हाला ग्राउंड सांगितलं, 11 तारखेला तुम्हाला ग्राउंड सांगितलं, तुम्ही 11 तारखेला त्या ठिकाणी जासान तर तुम्हाला घरी वापस
वेळेस त्या ठिकाणी यावं लागणार आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की अग्निवीर आर्मी असो किंवा टी आर्मी रॅली भरती असो, एक दिवस अगोदरच ग्राउंडची प्रोसेस त्या ठिकाणी चालू झालेली राहते, ठीक आहे। आणि यामध्ये तुम्ही बघू शकता उंची जी यामध्ये लागते टी आर्मी रॅली भरतीमध्ये 160 सेंटीमीटरवर उंची लागते। त्याचबरोबर 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता हे पत्रक या ठिकाणी आलाय महाराष्ट्रासाठी, ठीक आहे। तर बेळगाव कर्नाटक लोकेशन तुम्ही बघू शकता, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक। तर महाराष्ट्रात जे ग्राउंड आहे हे 11 नोव्हेंबरला आणि 11 नोव्हेंबरला जे या ठिकाणी 18 डिस्ट्रिक्ट या ठिकाणी बोलावले आहे। तर महाराष्ट्रातल्या 11 नोव्हेंबरला जे ग्राउंड असणार आहे रत्नागिरी जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, बुलढाणा, त्याचबरोबर ज्या भंडारा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, मुंबई सिटी, मुंबई सुब्रबम ह्या 18 जिल्ह्यांचा ग्राउंड असणार आहे 11 नोव्हेंबरला। आणि ज्यांचा 11 नोव्हेंबरला असला ह्या जिल्ह्यातल्या तर 10 नोव्हेंबरला आपल्याला ग्राउंडवर जावं लागणार आहे। त्यानंतर 13 नोव्हेंबरला ग्राउंड आहे। तर 13 नोव्हेंबरला सुद्धा 18 जिल्हे या ठिकाणी बोलावले आहेत, ज्यामध्ये अहिल्यानगर आहे, अकोला जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्हा आहे, गडचिरोली आहे, जालना आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, यवतमाळ आहे, नाशिक आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, त्याचबरोबर जे परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे। तर ह्या काही जिल्ह्यांचं जे ग्राउंड आहे हे आपल्या या ठिकाणी 13 नोव्हेंबरला या ठिकाणी असणार आहे, ठीक आहे। तर हे काय मी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी दाखवून दिल्या आहे। तर ह्या तारखेला आपलं ग्राउंड असणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की 11 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात टी आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी सुरू होत आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आतापासून तयारीत आलठा आणि टी आर्मी रॅली भरतीमध्ये जे आपलं सिलेक्शन होते तर ग्राउंड झालं, त्याचबरोबर पेपर झालं। तर यामध्ये ग्राउंड आहे, सर्वात अगोदर ग्राउंड आहे टी आर्मी रॅली भरतीमध्ये। डायरेक्ट आपल्याला भरतीवर जावं लागते। भरतीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपलं 1600 मीटर रनिंग असते। तर 1600 मीटर रनिंग आपल्याला धावायला लावते, 300-300, 400-400 पोरं रनिंगसाठी सोडते। आणि त्यामधले जे पोरं पास करते, कोणकोणत्या ग्रुपमध्ये 30 पोरं पास करते, कोणकोणत्या ग्रुपमध्ये 25 करते, कोणकोणत्या ग्रुपमध्ये 20 करते, कोणकोणत्या ग्रुपमध्ये 15 करते, कोणकोणत्या ग्रुपमध्ये 10 करते, 7 करते, 9 करते। म्हणजे त्यांच्यावर राहते, एक लक्षात ठेवा। एक तर ते जास्त सुद्धा घेऊ शकते किंवा कमी सुद्धा घेऊ शकते। आणि टायमिंग 5 मिनिट 15 सेकंड, 5 मिनिट 20 सेकंड, 5 मिनिट 25, 5 मिनिट 30 सेकंड अशा प्रकारे टायमिंग 1600 मीटर रनिंगचा असतो। आणि त्याचबरोबर पुलअप्स सुद्धा आपल्याला मारा लागते त्या ठिकाणी 10। आणि हे झाल्यानंतर आपलं ग्राउंड जर त्या ठिकाणी झालं तर ग्राउंड झाल्यानंतर आपलं काय असते यामध्ये टी आर्मी रॅली भरतीमध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर पहा, जनरल नॉलेजचे यामध्ये 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। अशा प्रकारे टी आर्मी रॅली भरतीचा हा पेपर राहते। 50 मार्काचा पेपर असते आणि एका प्रश्नाला 2 गुण असते, 100 मार्काचा पेपर असते आणि 50 प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाते। तर अशा प्रकारे टी आर्मी रॅली भरतीची संपूर्ण प्रोसेस आहे। तर बेळगाव कर्नाटक या ठिकाणी आपलं ग्राउंड असणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये। 11 नोव्हेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होते। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांना इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये लागण्याचं ज्यांचं सुद्धा स्वप्न असेल तर आतापासून तयारीमध्ये लागा, आतापासून तयारीत ठेवा। 1600 मीटर रनिंगची टाईम आतापासून जे चांगली तयारीत ठेवा आणि टाईम आतापासून काढा 1600 मीटर रनिंगचा, कारण की टी आर्मी रॅली भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो टफ असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। याच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय